तर हो मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी 2017 मध्ये सुद्धा झाली, नंतर 2019 मध्ये सुद्धा झाली. 2 वेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. 2017 मध्ये जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यावेळी सुद्धा 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी झाली. आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले, त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारने सुद्धा जी कर्जमाफी केली ती 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होती. आणि जे रेग्युलर शेतकरी होते त्या रेग्युलर शेतकऱ्यांकरिता प्रोत्साहनपर अनुदान ते अगोदर सुद्धा होते, परंतु महाविकास आघाडीने ते प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये केले होते मित्रांनो. परंतु एवढे असताना सुद्धा 2017 आणि 2019च्या 2 वेळेसच्या कर्जमाफी कमी काळात लवकर झालेल्या असताना सुद्धा खूप सारे असे पात्र शेतकरी आहेत मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही आहे. ते 2017 पासून म्हणजे तेव्हापासून ते आजपर्यंत वंचितच आहे मित्रांनो. आणि तेव्हापासून त्यांना कर्जमाफी न मिळाल्यामुळे त्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्यांना खूप त्रास झालेला आहे, खूप हॅरॅसमेंट झालेली आहे त्यांची. कारण बँक नवीन कर्ज देत नव्हती, दिलं नाही. त्यांचे अनुदानाचे, मनरेगाचे कुठल्याही प्रकारचे कोणतेही पैसे त्या खात्यामध्ये आधार लिंक असल्यामुळे साहजिकच येणे होते, आले सुद्धा, परंतु त्यांना ते पैसे काढण्याकरिता सुद्धा खूप त्रास झाला. काही जणांना तर काढता सुद्धा नाही आले. काही जणांनी भेटी गाठी घेऊन कागदपत्र, अर्ज, रिक्वेस्ट, विनंत्या करून थोड्याफार प्रमाणामध्ये पैसे काढले मित्रांनो. परंतु आता या दोनही कर्जमाफीमध्ये न बसलेल्या आणि पात्र असलेल्या जवळपास 6,56,000 शेतकऱ्यांच्या याद्या 31 जानेवारी अगोदर म्हणजे 31 जानेवारीच्या अगोदर म्हणजे 2025 डिसेंबर शेवटपर्यंतच अद्ययावत करून महाआयटीने सहकार विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे आता हे जे 6,56,000 शेतकरी आहेत, 6.5 लाख शेतकरी आहेत मित्रांनो, या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळताना दिसत आहे मित्र. या 2 कर्जमाफी झाल्याच्या नंतर हे जे शेतकरी राहिलेले होते मित्रांनो, या शेतकऱ्यांकरिता 2022 मध्ये हालचाली सुरू झाल्या होत्या मित्रांनो. पण देव जाणे काय झालं आणि काय नाही, ते सुद्धा त्यावेळेस थंड बस्त्यामध्येच राहिलं आणि या शेतकऱ्यांना परत एकदा कर्जमाफीपासून वंचित राहावं लागलं आणि आजपर्यंत ते कर्जमाफीपासून वंचित आहे मित्रांनो. तर तसेच मित्रांनो, ऑनलाईन कडून सुद्धा आयटीला डाटा देण्याकरिता जवळपास 3 कोटी रुपयांचा निधी देण्याकरिता उच्चस्तरीय बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर मित्र 2017 आणि 2019 या दोनही कर्जमाफीमध्ये कर्जमाफी न मिळालेल्या, कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांकरिता आता एक आशेचा किरण आलेला आहे मित्रांनो. आणि या लवकर ज्या शेतकऱ्यांच्या डाटा जमा झाल्याच्या नंतर, माहिती गोळा केल्याच्या नंतर मला तरी वाटते या शेतकऱ्यांना सुद्धा या आपली जी शेतकऱ्यांकरिता कर्जमाफी जाहीर केलेली आहे अतिवृष्टीमुळे, या कर्जमाफी सोबतच हे जे 6.5 लाख शेतकरी आहेत हे सुद्धा पात्र होणार आहे मित्रांनो. मुळात यांना परत कर्ज मिळालेलंच नाही, त्यामुळे यांना तर नक्कीच सर्वात अगोदर कर्जमाफी देणे आणि नवीन कर्ज पुरवठा उपलब्ध करणे तेवढेच गरजेचे आहे, जेवढे आपण जे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहोत त्या शेतकऱ्यांसमूहच मित्रांनो. तर मित्रांनो, यांच्या जे 6.5 लाख शेतकरी आहेत या शेतकऱ्यांकरिता पोर्टलचे अद्ययावतकरण, खतावणी अद्ययावतकरण, लाभ मंजूर आहे परंतु लाभ वितरित न झालेल्या कर्ज खात्यांची माहिती, तसेच प्रलंबित असलेल्या कर्ज खात्यांची बँक स्तरावरील सद्यस्थिती याबाबतची माहिती महाआयटीने 31 जानेवारी पर्यंत सहकार विभागाला द्यावी, असे आदेश सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी दिल्याची माहिती मिळत आहे मित्रांनो. तर आशा करूया या शेतकऱ्यांना आता तरी न्याय मिळेल मित्रांनो, जेणेकरून 31 डिसेंबर आणि 31 जानेवारी ह्या ज्या डेडलाईन दिलेल्या आहेत यांना या माहिती गोळा करण्याकरिता आणि अपलोड करण्याकरिता ही माहिती गोळा झाल्याच्या नंतर निधीची तरतूद होऊन सोबतच बजेटमध्ये सुद्धा याला मान्यता वगैरे मिळून बाकीच्या इतर शेतकऱ्यांसोबत या ज्या राहिलेल्या रखडलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे 6.5 लाख शेतकऱ्यांची, ही सुद्धा यावेळेस आता होताना दिसत आहे. आणि अशी आशा सुद्धा करूया की यावेळेस तरी या शेतकऱ्यांना आता न्याय मिळेल मित्रांनो. तर मित्र, आशा करतो की हे जे राहिलेले 6-6.5 लाख शेतकरी होते, ज्यांना खूप वर्षांपासून कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, यांच्याकरिता ही एक महत्त्वपूर्ण बातमी होती, महत्त्वपूर्ण अपडेट होती आणि त्यांना ही बातमी कामाची आहे, कामाची वाटेल आणि महत्त्वपूर्ण वाटेल अशी आशा करतो. तर मित्रांनो, अशीच माहिती वेळोवेळी आपणापर्यंत मला पोहोचवता येईल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि सर्व इतर शेतकऱ्यांपर्यंत, ज्या शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली नसेल
त्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी संदर्भात ही माहिती, ही गोड बातमी मिळावी, दिलासादायक बातमी मिळावी, याकरिता या व्हिडिओला सुद्धा त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो. तर मित्र भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन इंटरेस्टिंग महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.